अत्यंत पॉझिटिव्ह असा प्रतिसाद आहे आणि सकारात्मक पद्धतीने पूर्णपणे प्रचार कार्य हे अविरतपणे चालू आहे. हळूहळू आम्ही प्रचाराच्या अंतिम टप्प्याकडे आता आम्ही जातोय. आता आम्ही समाजातले जे काही आजी माजी पदाधिकारी असतील, व्यक्ती असतील, अशा प्रमुख प्रमुख व्यक्तींकडे आता आम्ही भेट देण्याचा एक आमचा उपक्रम दिवसभरात चालू आहे. राजकारणामध्ये टीका टिप्पणी ह्या सगळ्या चालूच असतात, सदैव चालू असतात. पण त्यांच्याकडनं कन्स्ट्रक्टिव्ह अशा कुठल्या पद्धतीच्या टीका होताना मला कधी दिसल्या नाही. कदाचित त्या सर्व मुद्द्यांवरती त्यांनी आम्हाला पास केलंय. विकासाच्या कुठल्याही भूमिकेवरती त्यांनी आमच्यावरती टीका केलेली नाही. ते कन्व्हिन्स आहेत की विकास आणि पूर्णपणे जे काही सर्वांगीण कन्स्ट्रक्टिव्ह डेव्हलपमेंट केली पाहिजे त्या गोष्टीला आम्ही करू, हे विरोधक सुद्धा आता मान्य करतात. बघितलं ना तर आपण जर रुपेश रावळ यांना व्यवस्थित जर ऑब्झर्व केलं तर त्यांनी लोकांसाठी ज्या गोष्टी गरजेच्या असतात, या प्रभागाचा संपूर्ण विकास, शेती असू दे, पर्यटन असू दे, सिंचन क्षेत्राच्या रिलेटेड असू दे, कारण की हा सगळं म्हणजे इकडे बागायतदार सुद्धा आहे, या संपूर्ण क्षेत्राच्या रिलेटेड जे काही प्रश्न असेल ना, या सगळ्या प्रश्नांमध्ये त्यांनी आम्हाला पास केले. या सगळ्या विषयामध्ये विरोधक कन्व्हिन्स आहेत की महायुतीचे उमेदवार हे तगडं काम करणार आहेत आणि कन्स्ट्रक्टिव्ह काम करणार आहेत. त्याच्यावरती त्यांनी कुठलीही टीका टिप्पणी केलेली नाही. ते कन्व्हिन्स आहेत की आम्ही काम करू शकतो. फक्त ते पिवळ्या कलरचा चष्मा घालून फिरतायत आणि त्या चष्म्यातून त्यांना सगळं जग पिवळं दिसतंय, म्हणून तर विषय माहिती आहे. तिथे मैत्रीपूर्ण लढत आहे की एक जिल्हा परिषद आहे, त्याच्यात मैत्रीपूर्ण लढत आहे आणि डेफिनेटली मी तुम्हाला सांगतो महायुती डॉमिनेट करेल आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये मला जे चित्र दिसेल की एक वन साइड असं विक्ट्री हे महायुतीला पूर्णपणे दिसेल. कारण की काम आहे संपूर्ण. आज जे संघटन आहे संपूर्ण संघटन आज तळागाळात पसरलेलं आहे, लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे. त्यामुळे एक चांगल्या पद्धतीचं तुम्हाला चित्र हे जिल्ह्यावरात दिसेल. आज जर आपण बघितलं ना तर जवळे जिल्हा परिषदेला फार मोठी बॅकग्राऊंड आहे. लक्षात घ्या, फार समाजातल्या प्रतिष्ठित व्यक्ती, महारथी सर्वांनी ह्या जिल्हा परिषदेचं नेतृत्व केलेलं आहे. फार मोठ्या मोठ्या माणसांचे प्रकाश असतील, सर्व प्रकाश असतील, सर्व आधीचे जर आपण काय घ्यायचं फार मोठ्या मोठ्या माणसांनी नेतृत्व. आता गोष्ट अशी आहे की मी एक नंबरला नेईन असं मी का म्हटलं तर तवड्या जिल्हा परिषदेचं जर आपण व्यवस्थित जर मॅपिंग जर केलं ना तर तवडे आणि मळगाव, निरवडे, नेमळे ही आता गावं राहिली नाही, ते आता टुवर्ड्स अर्बनायझेशन चालू. तवड्यातली बाजारपेठ ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे, आपल्याला ती नेग्लेक्ट करता येणार नाही. मळगावातली बाजारपेठ ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे. आजही तवड्यातला व्यक्ती हा किंवा इकडचे बाजूचे पंचकृषीतली गावं हे तवड्यात येऊन बाजार करतात, सावंतवाडीत जात नाही. कारण की त्यांना त्याच्यापेक्षा कॉम्पिटेटिव्ह प्राइसला इथे त्यांना धान्य असू दे, काही असू दे, ते मिळतं. हे उदाहरण काय आहे तर सक्षम अशी बाजारपेठ आहे, हे त्याचं उदाहरण. आणि त्याच्यामुळे मी असं म्हटलं की अर्बनायझेशनकडे ही सगळी गावं चालली, तर ह्याच्यासाठी फार मोठा इन्फ्रास्ट्रक्चर करण्याची गरज आहे. आज जर तुम्ही निरवड्यात बघितलं तर रेल्वे स्टेशनला लागून पूर्णपणे एक जसं एक प्लॉट्स असतात, रेसिडेन्शियल प्लॉट्स असतात, वेगवेगळ्या व्यक्ती असतात, ते सेकंड होम किंवा वेगवेगळे त्यांची गुंतवणूक ही ते करतायत. बरोबर आहे. मग ह्या सर्वांसाठी बेसिक सॅनिटेशन पासून, वॉटर पासून, पोर्टेबल वॉटर पासून सगळ्या रिक्वायरमेंटची गरज आहे. त्याच्यासाठी इथे मोठा इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेडेशन करावं लागेल आणि महायुती म्हणून आम्ही हे 100% करू. ते विजन आमच्याकडे आहे, आमच्या नेत्यांकडे आहे, त्याच्यामुळे ते 100% आम्ही करू. त्याच्यामुळे मी तुम्हाला म्हटलं की तवडे जिल्हा परिषद ही एक नंबरला असेल, मग ती धोरणात्मक कामांमध्ये आणि विकासात्मक कामांमध्ये त्यांना सर्वात मोठा निधी मिळेल आणि त्या पद्धतीने ते असेल, हे माझं म्हणणं.